हनुमंतरायामध्ये कसली ताकद आली तर हनुमंतराय 80 माताचं दूध पेले होते आणि दुधामध्ये एवढी ताकद होती 80 माताच्या दुधाचा थेंब जरी असं दगडावर पडला ना खटमाना दगडच्या चिरा पडायच्या एवढी ताकद होती दुधामध्ये। महिला मंडळ आता दूध राहिलंय का बोलत चला ना तुम्ही दूध राहिलंय का बोला ना बा तुम्ही तर शिवचापूच झाले बा बोला ना दूध राहिलंय का अय पप्पाची आई बोल ना दूध राहिलंय का नाही आता बाटली पुरुष मंडळी हे आपलं 5:30 पुढून तुमच्या गावामध्ये तिथे इथं पेट्रोल पंप आहे का बाबा ह्या गावामध्ये पेट्रोल पंप आहे का नाही नाही ते नाही दुसरं ते नाही का तसलंच नाही ना म्हणजे बरं दुसऱ्या गावात 5:30 पुढून माझ्या मध्ये कोणी लागायचंच नाही तू त्या लायकीचाच नाही हां आणि आता 100 टारकरी असू द्या ती एक बेवडा ऐकत नाही ते म्हणतात तुमच्या दम असलो तुम्ही पिऊन दाखवा म्हणजे आमची गाथा गेली आमचा मालिका गेला। आता एकाने विचारलं असं एका गावामध्ये सांगितलं कोणाला दारू पिऊ नका व्यसन करू नका आता इथं सांगितलं ना कोणाला सगळ्यांना दारू पिऊ नका व्यसन करू नका मी आता मंडपाच्या बाहेर गेल्या काढलीच तंबाखू बरं बघलेच लांबून लांबून महाराज येतात बा काय का असं ना पण आजचं तर लईच बारीक पिल्लू होतं बा सुन आहे कर तुझ्याकडं हा दुसरा म्हणला त्यांनी सणाला दारू पिऊ नका व्यसन करू नका गप्र सांगितलं असत्यात होय होय मनातच असतं आपण जरी चांगलं वागलं त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा त्यांचा नको लोड घेऊ त्यांचा धंदाचे अरे नका करो नाश बघा ना हे बेवडे चापडा असतात ही चित्र असतात आणि दारू पिऊन डीजे वाला धमकी दाखवतो बचाव गडुनाचं पाणी कशाला ढवळलेलं नागाच्या पिल्ल्याला कशाला ढवळलेलं नागाच्या पिल्ल्याला तो कशाला ढवळलेलं मुतलं चड्डी हे कशामुळं होतं 4 गुरुवार धरून काय बाई पप्याची आई आहे का काय फरक 4 गुरुवार धरती आणि एका दिवशी नवऱ्याचे पाय पडती का अय जस मला आजी माय इकडं पार्वतीने गुरुवार धरला आणि तिकडे शंकर पिऊन आला काय उपयोग झाला इकडं पार्वतीने एखादा धरले आणि तिकडे शंकर काळ्या पिशवीत मटण घेऊन आला काळ्या पिशवीत कपुंड घेन मग शंकर मुतला छटीत मग इकडं आणि इकडं पार्वतीने आरती बदलले दोडगड भाडे तो संसारी अनाथ नाथ 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 आणि न ढांगे न वंदी न शरण डोळे न पाणी न बदवे इथं नाचलं पाहिजे इथं देव नाचतो ते काल परवाचे गाणं कोणतं ना ते नवीन निघालं ना कोणतं तरी हे पोऱ्या कोणतं रे ते कोणतं आहे काय माहिती तुला काय तुला माहित मग कोणाला माहित मग बस खाली तू रे पोऱ्या खोटं बोललो का तू माहित आहे ना सांग नवीन गाणं कोणतं ते बरं सांग मागच्या वर्षीचं गाणं कोणतं काय माहिती तुला हे माहित आहे काय काय माहिती आहे ना बापरे बस खाली तू मोबाईल नाही बघत तुला सजीने का काय अरे इथं नाचलं पाहिजे सोबदार मुदार कसं नसतं इथं आपल्यालाही शाने सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का तुझ्या बापाचाच नाही सोनूचा कसं राहील बरं
येड नाही. आणि मला आमदार जाण्यासारखं वाटतंय यार. चेन तर वडवड तुझी. आमदार झाला चेन खालीच. येड आला बाबूराव. बाबूराव का तिथं जातो. बाबूरावला प्यायला भेटतं 50ची. ही चित्र असतात. विठाला त्रास कोणाला नाही झाला. त्रास अच्छा अभंगामध्ये रामेश्वर शास्त्री तुकोबारांचं वर्णन करतात. मग तुकोबारांना एवढा त्रास झाला. अरे एवढा त्रास झाला त्या तुकोबारांच्या अंगावरती गरम पाणी ओतल्या गेलं. गरम पाणी कडक कडक. तरी सुद्धा तुकोबाराय लढले नाही. आई बापाला बोलवलं नाही. कोणालाच बोलवलं नाही. मग कोणाला बोलवलं. जळे माझी काया लागला बनावा. जळे माझी काया लागला बनावा. जळे माझी काया लागला बनावा. जळे माझी माय बाप बाप वजनदार आहे. अरे तुकोबारांच्या अंगावरती गरम पाणी ओतलं गेलं. पण तुकोबारांना एकालाच हाक मारली. तो म्हणजे माझा बाप आणि माझी आई एकच आहे. म्हणजे पंढरीचा राजा. अरे एवढा त्रास झाला. अरे मंबाजी बुवानं तुकोबारांना काठीनं बदलून काढलं. जनावरासारखं बदलून काढलं. आणि रात्री तुकोबारांचं कीर्तन चालू झालं. आणि नेहमीचा श्रोता मंबाजी पुढे दिसेना. आणि टाळकरी मंडळींना सांगितलं तुकोबारांनी, टाळकरी तुम्ही कीर्तन चालू ठेवा. मी माझ्या मंबाजीला घेऊन येतो. तुकोबाराय निघाले. आणि ज्याला जनावरासारखं बदलून काढलं मंबाजीच्या दारात, तो रात्री महात्मा दारात. मंबाजी बुवा चला कीर्तनाला. तुम्ही समोर पाहिजे हो. त्यांच्याशी मजा नाही येत आम्हाला. पण मला माहिती आहे तुम्ही मला दुपारी मारलंय ना, त्याच्यामुळे थोडं लाजला असाल. मी काही तुम्हाला म्हणालो का नाही. गावगड आहे हे चालतच राहणार आहे. चला कीर्तनाला. मंबाजी बुवाने लढायला सुरुवात केली. तुकोबाराय म्हणले मंबाजी बुवा दुपारी तुम्ही मला मारलंय ना, त्याच्यामुळे तुमच्या अंगात थकवा आला असेल. हातपाय चेपून देऊ का. जेव्हा तुकोबाराय हातपाय चेपायला लागले तर मंबाजी बुवाने हंबरडा फोडला. तुकोबाराय जनावरासारखा बदलून काढला तुम्हाला दुपारी. तुमच्या कपड्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. काठी तुटेपर्यंत तुम्हाला मारलं. आणि तुम्ही रात्री माझे पाय चेपायला येता. तुकोबाराय तुम्ही आहे तरी कोणी. मंबाजी बुवा मी कोण आहे हे अजून मलाच नाही कळालं. मग आम्हा पामरांना कसं कळेल. मंबाजी बुवा जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल ना मंबाजी बुवा, पण पंढरीला जा. त्या पंढरीच्या राजाला विचारा म्हणे देऊचा तुकोबा कोण आहे. पुसणे दे पुसा पांडुरंगा. पुसणे दे पुसा पांडुरंगा. पुसणे दे पुसा पांडुरंगा. तुका म्हणे दिसत मी तैसा. तुका म्हणे दिसत मी तैसा. तुका म्हणे दिसत मी तैसा. पुसणे दे पुसा पांडुरंगा. पुसणे दे पुसा पांडुरंगा. अजून मलाच नाही कळालं. तुकोबाराय मंबाजी बुवा तुम्ही पंढरीला जा आणि त्या राजाला विचारा. अरे एवढा त्रास झाला ना. देऊची साधक म्हणायचे तुक्या अरे आमचं डोकं उठवलं, प्रपंच बुडवला, संसार वाठोळ केलं आणि लेकरं मारली, अनाथा गाथा बुडवला. तुकोबारांना म्हणायचे ए तुकोबारा जर तुला गावात राहायचं असेल ना तुको महाराज
तुम्हाला भजन बंद करावं लागेल. तुकोबाराय म्हणले गावकऱ्यांना सांगितलं, गावकरी मी भजन बंद करायला तयार आहे, पण माझा पांडुरंग भजन बंद करूच देत नाही. अरे एवढा त्रास झाला तरी तुकोबाराय म्हणायची आता नाही करणार माझी किंमत, तुम्हाला एक दिवस म्हणावं लागेल. भाग्या मी तुका देखीला, भाग्या मी तुका देखीला, धन्य म्हणावी तो येईल की लोक, भाग्या मी तुका, भाग्या मी तुका देखले, भाग्या मी तुका देखला, भाग्या मी तुका देखला, भाग्या मी तुका देखला. आता नाही कळणार माझी किंमत, पण तुम्हाला एक दिवस अशी वेळ येणार माझ्या बाबतीत मी तुम्हाला धन्य म्हणावं लावेल. पुढे असा काळ आला तुकोबारांच्या कट्टन वयाला सुद्धा म्हणावं लागलं. हेच रामेश्वर शास्त्री धन्य तुकोबाच समर्थ, हे धन्य